बापरे, एवढ्या बट्ट्या कशा बनवल्या आणि कशासाठी बनवल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. तर त्याआधी ना इथे मी गव्हाचं पीठ 10 किलो घेतलं आणि गव्हाच्या 10 किलो पिठासाठी 2 किलो रवा त्यामध्ये टाकला. खायचा सोडा घातला, ओवा घातला, भरपूर ओवा आणि खायचा सोडा घालायचा. चवीपुरतं मीठ घातलं आणि पालकाची भाजी पण घातली. शेतामध्ये छान पालकाची भाजी होती, ती पण टाकली आणि मस्त 1 किलो तेल कडकडीत गरम केलं आणि मस्त पीठ मळून घेतलं. आता एवढं 10 किलोचं पीठ मळवायचं म्हणलं, आपल्या काय हातामध्ये दम नाही म्हणलं. मग पवनदादाने छान पीठ मळलं आणि त्यानंतर छान गवऱ्या पेटून मस्त बट्ट्या भाजून सगळ्यांनी घेतल्या. एक किंवा दोघाचं काम नाही, एवढ्या सगळ्या बट्ट्या करायचं म्हणलं सगळी फॅमिली करू लागते बरं, असं नाही. आणि एक सांगते तुम्हाला, कुठल्याही हॉटेलमध्ये जा किंवा कुठे मोठे रेस्टॉरंटमध्ये जा तुम्ही, पण जी पार्टी, जी मजा शेतातल्या पार्टीमध्ये आहे ती कशामध्येच नाही. आणि त्यांच्यासोबत मस्त असा सगळी फॅमिली, आता सगळ्यांनी मिळून छान बट्ट्याचा चुरमा बनवला आणि मस्त त्यासोबत मी असं झणझणीत वरण केलं. या वरणाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल.